नमस्कार. साम्राज्य क्रिएशन अमृतखंडमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपण दासबोधातील नवविधा भक्ती बघतोय आणि आज आपण कीर्तन भक्ती बघणार आहोत. दुसऱ्या नंबरची ही कीर्तन भक्ती आहे तरी काय ही आपण बघूया. प्रस्तावना थोडीशी बघूया. आत बाहेर प्रेमाने भरू लागतो. प्रेम वाढू लागले की भगवंताच्या आड येणारे दोष आपोआप लोप पावतात व जीव पवित्र होतो. मी त्याचा आहे हा भाव कोणत्या जीवात केव्हा कसा उत्पन्न होईल हे सांगता येत नाही. कोणत्या नुसत्या श्रवणाने, कोणत्या नुसत्या कीर्तनाने, कोणात नुसत्या नामस्मरणाने, तर कोणात पादसेवनाने किंवा अर्चनाने तो भाव उदय पावतो. म्हणूनच भक्तीच्या 9 प्रकारात प्रत्येक प्रकार स्वतंत्र आहे. हे जरी खरे असले तरी माणसाने पुष्कळ ऐकले म्हणजेच तो दुसऱ्याला सांगितल्याशिवाय वाचून त्याला स्वस्थ बसवत नाही. म्हणून श्रवणानंतर स्वाभाविकपणे कीर्तन होते. सभेमध्ये भगवंताचे गुणगायन केल्याने सांगणारा व ऐकणारा दोघेही आनंद लुटतात. अनेक लोक भगवंताकडे वळतात. असं ही प्रस्तावना झाल्यानंतर आपण समास दुसरा कीर्तन भक्ती. दशक चौथा, समास दुसरा. श्रोती भगवतजन पुसिले, ते नवविधा प्रकार बोलिले. त्यात प्रथम श्रवण निरोपिले, दुसरे कीर्तन ऐका. सगुण हरिकथा करावी, भगवत कीर्ती वाढवावी. अखंड वैखरी वदवावी, यथा योग्य. बहुत करावे पाठांतर, कंठी धरावे ग्रंथांतर. भगवत कथा निरंतर करीत जावी. आपुल्या सुखस्वार्था, केलीच करावी हरिकथा. हरिकथे विण सर्वथा, राहोची नये श्रीराम. मनापासून आवडी, जीवापासून अत्यंत गोडी. सदा सर्वदा तातडी, हरी कीर्तनाची. विविध विचित्रे ध्याने, वर्णावी अलंकारे भूषणे. ध्यान मूर्ती अंतःकरणे, लक्षुनी कथा करावी. कथान्वय लापणिका, नामघोष करताळिका. प्रसंगे बोलाव्या अनेका, धात माता नेमस्त. करुणा कीर्तनाच्या लोटे, कथा करावी घटघटाते. श्रोतयाची श्रवणपुटे, आनंदे भरावी. कंपरोमांच स्फुरण, प्रेमाश्रुत ही गाणे. देवाद्वारी लोटांगणे, नमस्कार घालावे. पदे दोहडे श्लोक प्रबंध, दाटी मुद्रा अनेक छंद. वीरभाटी व विनोद, प्रसंगे करावे. नाना नवरसिक शृंगारिक, गद्यपद्याचे कौतुक. नाना वचने प्रास्ताविक, शास्त्राधारे बोलावी. भक्ती ज्ञान वैराग्य लक्षण, नीती न्याय स्वधर्म रक्षण. साधन मार्ग अध्यात्म निरूपण, प्रांजळ बोलावे. प्रसंगे हरिकथा करावी, सगुणी सगुण कीर्ती धरावी. निर्गुण प्रसंगे वाढवावी, अध्यात्म विद्या श्रीराम. करावे वेद पारायण, सांगावे जनासी पुराण. माया ब्रह्मीचे विवरण, साकल्य वदावे. ब्राह्मण्य रक्षावे आदरे, उपासनेची भजनद्वारे. गुरु परंपरा निर्धारे, चळोचने दाशी. असं 20 पर्यंत आपण ह्या ओव्या बघितल्या. आता 20 आपण ओव्यांचा अर्थ बघूया. 20 पर्यंत. ज्याला भगवंताचे भजन हवे आहे त्याने आपली वाणी भगवत गुण गायनाला वाहून टाकावी. वाणीला वजन घेण्यासाठी चांगलं ग्रंथावलोकन असावे. उत्तम पाठांतर असावे. मनापासून कीर्तनाची आवड असावी. भगवत भजन म्हणजे काय असा प्रश्न श्रोत्यांनी विचारला. ते 9 प्रकारचे आहेत असे सांगितले. यापैकी पहिले जे आहे श्रवण, त्याचे श्रवण संपले. आता दुसरे जे आहे ते कीर्तन, ते वर्णन ऐकावे.
भगवंताच्या सगुण चरित्राच्या कथा सांगाव्या, भगवंताची कीर्ती वाढवावी, त्यासाठी आपली वाणी योग्य रीतीने अखंड बोलती ठेवावी, पुष्कळ पाठांतर करावे, पुष्कळ ग्रंथांचे तात्पर्य मुखोद्गत असावे आणि निरंतर भगवंताची कथा सांगत जावी. आपल्या स्वानंद सुखाचा स्वार्थ साधण्यासाठी पुनः पुन्हा हरिकथा करावी. हरिकथा केल्या वाचून कधीही राहू नये. आपल्या हरिकथेमध्ये रोज नवनवीन आणण्यास चा सोस असावा, यासाठी अतिशय प्रयत्न करावा. हरिकीर्तनाने सारे विश्व भरून टाकावे. भगवंताच्या गुणगायनाने अगदी मनापासून आवड असावी, अगदी जीवापासून त्याचीच गोडी असावी, सदा सर्व काळ त्याचीच उत्कंठा असावी. भगवंताला स्वतःला कीर्तन आवडते. भक्ताला संतोष होईल असे भगवंताचे वर्णन असावे. त्यात गोष्टी, विनोद, चुटके, गाणे, नाचणे सगळे काही प्रमाणात असावे, पण मूळ कथेचे सूत्र मात्र विसरू नये. भगवंताला कीर्तन फार आवडते. कीर्तनाने वक्त्याला व श्रोत्याला दोघांनाही समाधान लाभते. कलियुगामध्ये तर बहुजन समाजाला कीर्तनानेच उद्धार करून घेण्याचा उपाय सापडतो. भगवंताची जी जी निराळी सगुण रूपे आहेत, त्याचे अवयव, अलंकार, भूषणे वगैरे कीर्तनात वर्णन करावे. आपण ज्या उपास्य देवतेचे ध्यान करतो, तिची मूर्ती, यश, त्याची कीर्ती, त्याचा प्रताप व महिमा मोठ्या आवडीने व प्रेमाने वर्णन करावा. भगवंताचे गुण अशा रसाने वर्णन करावेत की त्याने भगवंताचा आत्मा संतुष्ट होईल. कथा सांगताना तिच्यात कथानकाची सुसंगती असावी. शब्दांवर कोट्या कराव्या. मधून मधून भगवंताच्या नावाचा घोष करावा. सर्वांनी टाळ्या वाजवाव्या. त्या प्रसंगाला अनुरूप अशा काल्पनिक बोधकथा व सत्यकथा हटकून सांगाव्यात. टाळ, मृदुंग, गायन, नृत्य, तानाबिना यासह भगवंताचे कीर्तन करावे व या सगळ्यामध्ये कथेतील मागला पुढला संबंध मात्र तुटणार नाही हे ध्यानात ठेवावे. कीर्तनाच्या बाह्यांगावर वरील गोष्टींबरोबर करुण रस असावा. प्रेमाचे सात्विक भाव असावे. नाना प्रकारचे काव्य असावे. शृंगार सकट सर्व रस असावे. बोलताना शास्त्राचा आधार घ्यावा. कथा सांगण्याच्या ओघात करुण रसाचा लोट वाहील असे धडाकून कथा करावी आणि श्रोत्यांचे कान आनंदाने भरून टाकावे. कथा सांगताना सात्विक भावाने मन भरून जावे. शरीर कंप पावणे, अंगावर शहारे येणे, नाचावेसे वाटणे. प्रसंग वर्णन करताना पदे, दोहे, श्लोक, प्रबंध, धाटी, मुद्रा वगैरे कवितेचे अनेक प्रकार आहेत. त्याप्रमाणे असावे. उत्तम गद्य व पद्य वाङ्मय बोलावे आणि प्रसंगाला योग्य असणारी व शास्त्राचा आधार असणारी अशी वचने कथेच्या ओघात सांगावी. आता पुढील 10 ओव्यांमध्ये श्री समर्थ कीर्तनाचे अंतरंग कसे असावे, न्याय, वैराग्य, भक्ती, ज्ञान याचे पोषण होईल असे त्यांनी सांगत राहावे. सन्मार्गाचा प्रसार आणि कीर्तनाचे एक मुख्य ध्येय आहे. भक्ती, ज्ञान, वैराग्य यांचे लक्षण काय, नीती, न्याय, स्वधर्म यांचे रक्षण कसे करावे. प्रसंग पाहून कीर्तनाचा विषय निवडावा. सगुण प्रसंग असेल तर भगवंताच्या चरित्राची कीर्ती वर्णन करावी. सिद्धांत सांगावा, तो मात्र निश्चितपणे विवेचन करावा. शक्यतो आपले बोलणे अव्यवस्थित असू नये. ब्राह्मण धर्माचे म्हणजेच ब्राह्मणांना अवश्य असणाऱ्या गुणांचे आदराने रक्षण करावे. भगवंताची उपासना करण्याची साधने आदराने रक्षण करावी. आपली गुरुपरंपरा मोठ्या निश्चयाने टिकवून धरावी. तिच्यामध्ये भेसळ होऊ देऊ नये. 20 आपण श्लोकांचा 20 ओव्यांचा अर्थ पाहिला आणि ओव्या पाहिल्या. त्या पुढच्या 11 ओव्या आपण आता बघूया. करावे वैराग्य रक्षण, रक्षावे ज्ञानाचे लक्षण, परमदक्ष विचक्षण सर्वही सांभाळी. कीर्तन ऐकता संदेह पडे,
सत्य समाधान तेवढे, नीती न्याय साधन मोडे, ऐसे न बोलावे सगुण कथा या नाव कीर्तन, अद्वैत म्हणजे निरूपण, सगुण रक्षुन निर्गुण बोलत जावे, सगुण रक्षुन ज्ञान सांगे, जेणे वेद ज्ञान भंगे, उत्तम सन्मार्ग लागे प्राणी मात्रांसी, कीर्तने महादोष जाती, कीर्तने होय उत्तम गती, कीर्तने भगवत प्राप्ती येथही संदेह नाही, कीर्तने अव्यग्रता घडे, कीर्तने निश्चय सापडे, कीर्तने संदेह बुडे, श्रोतया वक्तयांचा सदा सर्वदा हरिकीर्तन, ब्रह्मसुत करी आपण तेणे नारद तोची नारायण, बोली जेला आहे म्हणून कीर्तनाचा अगाध महिमा, कीर्तने संतोषे परमात्मा, सकळ तीर्थे आणि जगदात्मा, हरी कीर्तनी वसे. श्रीराम इति श्रीमद्दासबोधे गुरुशिष्य संवादे, कीर्तन भजनासी निरूपणे, समास दुसरा समाप्त. आता गद्यामध्ये आपलं काय त्याच्या 11व्यांचा अर्थ आहे तो आपण पाहूया. वैराग्याचे रक्षण करावे, आत्मज्ञानाच्या लक्षणाचा अभ्यास करावा व त्याचे रक्षण करावे. तो अतिशय सावध आणि विवेकशील असतो. हे सगळं सांभाळावं. ज्या बोलण्याचे संशय उत्पन्न होईल किंवा आणि खरोखर समाधान बिघडेल, तसेच नीती न्याय मोडेल आणि साधन सुटेल, असे काही सुद्धा कीर्तनात बोलू नये. भगवंताच्या सगुण चरित्राच्या कथेला कीर्तन असे नाव आहे. अद्वैताचे विवेचन आणि प्रतिपादन करणे यास निरूपण म्हणतात. हरिदासाने सगुणाचे महत्त्व सांभाळून कायम ठेवून निर्गुणाचे प्रतिपादन करावे. जो माणूस अल्प आहे म्हणजे अनुभवाने, विद्येने, विचाराने आणि व्यासंगाने किंचित आहे, क्षुल्लक आहे, त्याला वक्तृत्वाचा अधिकार नसतो. हे खरे मर्म आहे. वक्ता खरोखरच स्वानुभव संपन्न असावा. जो अनुभवी वक्ता असतो तो सगळे सांभाळून म्हणजे कोणताही बुद्धिभेद न करता ज्ञान सांगतो. वेदांची आज्ञा न मोडणारा आणि माणसांना उत्तम सन्मार्ग लागेल असा ज्ञान तो सांगतो. असो, हे सर्व राहू द्यावे. ज्याप्रमध्ये भगवंताच्या गुणांचे पुनः पुन्हा गायन व वर्णन असते त्यास भगवत भजन असे म्हणतात. भक्तीचा हा दुसरा प्रकार आहे. कीर्तनाने काय काय घडून येते. कीर्तनाने मोठी पापे नाहीशी होतात. कीर्तनाने उत्तम गती प्राप्त होते. कीर्तनाने भगवंताची प्राप्ती होते, यात मुळीच शंका नाही. कीर्तनाने वाणी पवित्र होते. कीर्तनाने माणूस भगवंताला योग्य होतो. तो शीलवान, चारित्र्यवान होतो. कीर्तनाने एकाग्रता साधते. भगवंताबद्दल निश्चय प्राप्त होतो. कीर्तनाने श्रोता व वक्ता दोघांचे संशय नाहीसे होतात. ब्रह्मदेवाचा मुलगा नारद हा निरंतर भगवंताचे कीर्तन करतो. त्यामुळे सर्व लोक त्याला नारायण म्हणतात, त्याला भगवत रूप मानतात. म्हणून कीर्तनाचा महिमा करण्यापलीकडे आहे. कीर्तनाने परमात्मा संतोष पावतो. भगवंताच्या कीर्तनामध्ये सारी तीर्थे आणि जगदात्मा ईश्वर दोन्ही राहतात. जय जय रघुवीर समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री गोंदवलेकर महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. रामदास स्वामी महाराज की जय. रामदासांनी किती सखोल वर्णन सांगितलं आहे. मी तर आपल्यापर्यंत पोचवण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. ही माझी छोटीशी कीर्तन भक्ती आहे. वेडे वाकडे गाईन परी तुझाच म्हणवीन, असं हे माझं सांगणं आहे. जास्तीत जास्त लोकांनी हे ऐकावं हीच माझी इच्छा आहे. सद्गुरुनाथ महाराज की जय.
आता पुढची भक्ती आपण नामस्मरण भक्ती, तिसरी भक्ती आहे ती आपण 2-3 दिवसांनी पाहूया. श्रीराम समर्थ.